ओके, तयार सगळे? आमेन, हालेलुया. एकदम ब्लँक व्हा, कोऱ्या पाट्या प्रभूच्या हातामध्ये, कोऱ्या वह्या प्रभूच्या हातात. कसलेच समज गैरसमज जवळ ठेवू नका. याआधी ऐकलेले संदेश अन्य भाषेच्या फेवर मधले, अन्य भाषेच्या विरोधातले थोडा वेळ बाजूला ठेवा. काही गोष्टी अशा पण सांगणार आहे मी आज तुम्हाला की त्या गोष्टी अन्य भाषेपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत, असं पण काही सांगणार आहे. त्याच्यामुळं आधी एकदम ब्लँक व्हावं लागेल तुम्हाला. सगळे विचार तुमचे बाजूला ठेवावे लागतील. शुद्ध प्युअर वर्ड काय देवाचं, खरं वचन, वचन टू वचन जाणार आहोत आपण, आणि वचनात काय लिहिलंय त्याच्याकडे आपण मनन करणार आहोत. म्हणून पवित्र पवित्र परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत देवा, येशूच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. तुला स्तुती आराधनेचा यज्ञ समर्पित करतो. प्रभू परमेश्वरा, जगातल्या गोष्टींची नाही, तुझ्या वचनाची आज तुझ्या लोकांना ओढ लागली. आणि प्रभू तुझं सत्य परखड वचन, 52 कशी सोन्यापेक्षा जे इष्ट आहे, मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा रुचकर आहे, गोड आहे, असं ते वचन, अस्खलित स्पष्ट वचन आज आमच्या कानी पडू दे. आमच्या हृदयाची त्या वचनाने पकड घ्यावी आणि कुठल्याही खोट्या शिक्षणाला आम्ही बळी पडू नये, यासाठी तुझा पवित्र आत्मा आम्हाला दे. प्रत्येकाशी बोल आणि आमच्याशी आज तुझ्या वचनाद्वारे निश्चित प्रभू तू आमची भेट घेत आहेस, आम्हाला बोलत आहेस. धन्यवाद देतो. ओठ माझे आमचा विश्वास आहे, पण शब्द तुझपासून येत आहे. तुझ्या शब्दाने, तुझ्या वाणीने आज आमच्याशी बोल. सर्व आदर, सन्मान आणि गौरव तुझ्या नावाला देतो. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो, म्हणून पित्या उत्तर दे. आमेन. प्रेज द लॉर्ड. बोले येशू मसीह की जय. आज अन्य भाषा या विषयावरती आपण मनन करणार आहोत, लक्ष देणार आहोत. अन्य भाषा, अन्य भाषेविषयी येशूने कधी भविष्यवाणी केली होती का? कारण की काय ना, की जुन्या करारातल्या भविष्यवाण्या घेऊन आपण नवीन करारात त्या पाहतो आणि त्याच्यामुळं आपल्याला आत्मिक अजून उत्साह प्राप्त होतो. मग देवाच्या प्रिय लोकांनो, या दिवसांमध्ये आपण जीवन जगत असताना येशूने काय सांगितलंय या शब्दांकडे आपण लक्ष देतो. म्हणजे आपल्याकडे जुना करार पण आहे, आपल्याकडे नवीन करार पण आहे. जुन्या करारातल्या लोकांकडे फक्त जुना करार होता, पण येशूच्या रक्ताचं सामर्थ्य पहा की आम्हाला नवीन करार सुद्धा मिळाला आणि आम्ही नव्या करारातले लोक झालो. म्हणून आम्हाला बायबल पूर्ण सगळे 66 पुस्तकं हे अत्यंत महत्वाचे. त्यातला प्रत्येक शब्द, काना, मात्रा, वेलांटी सुद्धा आम्हाला बदलण्याचा अधिकार नाही. आज आपण या सर्व गोष्टींवरती मनन करीत असताना येशूने काय म्हटलंय, प्रभूने अखेरची आज्ञा दिली आपल्या शिष्यांना. आणि मार्क शुभवर्तमान अध्याय 16, मार्क चॅप्टर 16 वर्सेस 15 to 18. मार्क अध्याय 16 यातील 15 ते 18 वचन. मार्क 16, 15 ते 18 ऐका. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. अत्यंत महत्वाची प्रभूने दिलेली आज्ञा, लक्ष देऊन ऐका. जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असंच जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नवनव्या भाषा बोलतील. इथं शब्द आलेला आहे, नवनव्या भाषा बोलतील. सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखणाईतांवर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील. देवाने येशूच्या द्वारे दिलेली ही शेवटची आज्ञा, ही आज्ञा फक्त त्या शिष्यांसाठी नाही, परंतु ही आज्ञा जे आज तुम्ही आणि मी येशूचे शिष्य आहोत, लेकर आहोत, देवाची मंडळी आहोत, ही आज्ञा आपल्या प्रत्येकाला आहे. ही आज्ञा यापैकी आता प्रत्येक शब्दामध्ये एक वेगळा वेगळा विषय आहे. परंतु या ठिकाणी भूते काढतीलच्या नंतर म्हणजे 17व्या वचनात सांगितलंय नवनव्या भाषा बोलतील. नवनव्या भाषा बोलतील या शब्दावरती आपलं लक्ष केंद्रित असू द्या. मग ही भविष्यवाणी कुठं कुठं पूर्ण झाली पवित्र शास्त्रात? तर तात्काळ
शुभवर्तमान, 4 शुभवर्तमान मत्तय, मार्क, लूक, योहान संपली. प्रेषितांच्या कृत्याला सुरुवात झाली आणि सुरुवात होताच दुसऱ्याच अध्यायामध्ये ही भविष्यवाणी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रेषितांची कृत्ये अध्याय 2 आणि यातील 1 पासून 13 वचनांमध्ये पेंटिकॉस्टचा दिवस. त्या दिवशी 120 जणांवरती, माडीवरच्या खोलीमध्ये असणाऱ्यांवरती पवित्र आत्मा उतरला आणि जसजशी आत्म्याने त्यांना प्रेरणा दिली किंवा जसजसं देवाने त्यांच्यावर कृपा केली, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते पवित्र पूर्ण होऊन, परिपूर्ण होऊन देवाच्या प्रिय लोकांनो वेगवेगळ्या भाषा ते बोलायला लागले. आता त्यामध्ये कुठल्या भाषा होत्या? तर त्यामध्ये विभिन्न भाषा होत्या. किती होत्या, काय होत्या, एक्झॅक्ट नंबर नाही सांगता येणार. पण तिथं जमलेले, नंतर काही वेळा जे यहुदी लोक आले ना तिकडे, सगळे भक्तिमान यहुदी जे जमले होते सण साजरा करायला, पण त्यांना काहीतरी वेगळं पाहायला मिळालं, ते सगळे लोक तिथं जमले आणि त्यांनी त्या ठिकाणी अन्य भाषा बोलणाऱ्या लोकांकडे पाहिलं. आणि मग काहींनी म्हटलं की पहा, मी अशा ठिकाणाहून आलोय, मी क्रेती आहे, माझी भाषा ते बोलतायत. काही लोकांनी म्हटलं की अरे मी मेदी आहे आणि मी मेदी भाषा बोलू शकतो, मला कळतंय काय म्हणतायत. अरे हे तमिळ बोलतायत, हे तेलुगू बोलतायत, हे कन्नडा बोलतायत, हे बांगला बोलतायत, हे उडिया बोलतायत, हे मराठी बोलतायत, हे हिंदी बोलतायत, हे सगळ्या भाषा बोलतायत. 120 लोक अन्य अन्य भाषा बोलत होते आणि त्यांचं भाषांतर या लोकांना ऐकू येत होतं. हा एक फार मोठा दैवी चमत्कार त्या दिवशी पाहायला मिळाला. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या ठिकाणी अन्य भाषेमध्ये सगळे हे जमलेले प्रभूचे संतगण ज्या वेळेस पवित्र आत्म्याने पूर्ण झाले, अग्नीच्या जिभा त्यांच्यावर आल्या, त्या अन्य भाषेत बोलू लागले. किती? 50% का? 70% का? नाही, सगळेच्या सगळे जेवढे तिथं जमले होते ते सगळे नवनव्या भाषा बोलू लागले. सगळे नवनव्या भाषा बोलू लागले. एकही राहिलं नाही. पेत्र पण होता, येशूची आई मरिया पण होती, बाकीचे शिष्य होते यहूदा इस्करियोत सोडून. त्याचं काय झालं तुम्हाला ठाऊक आहे. तर हे सगळे नवनव्या भाषेमध्ये बोलत होते. आणि मग देवाच्या प्रिय लोकांनो, काही लोकांनी म्हटलं काय देवाचं सामर्थ्य, पहा हे भाषा बोलतात, आमची भाषा पण येते. पण असे पण तिथं काही लोक होते, त्यांनी म्हटलं की हे मद्य पिले आहेत. एली याजकाची आठवण आली ना. एली याजक हन्ना प्रार्थना करत होती आणि त्याला काय वाटलं, मॅडमने घेतली की काय. बरोबर की नाही? देवाच्या प्रिय लोकांनो, कधी कधी आम्ही प्रार्थनेत अशा प्रकारचा बिहेवियर आमच्याकडून होऊन जातो, पाहणाऱ्यांचा गैरसमज होतो. पाहणाऱ्यांचा गैरसमज होतो. हन्नाबद्दल एली याजकाचा गैरसमज. प्रार्थना करणाऱ्यांबद्दल काही लोकांचा गैरसमज होतो, हे पूर्वीपासून आहे. आज तुम्ही प्रार्थना करता, तुमच्याबद्दल लोकांच्या मनात गैरसमज आहे, तर त्या प्रत्येकाकडे जाऊन असा गैरसमज करू नका, असा गैरसमज करू नका, असा हात जोडून जोडून लोटांगण घेण्याची अजिबात गरज नाही. तर देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचं सामर्थ्य जे तुमच्यावरती आलेलं आहे, त्या सामर्थ्याचा तुम्हाला रिस्पेक्ट करायचा आहे, देवाचा रिस्पेक्ट करायचा आहे. लक्ष देऊन ऐका, कान उघडे ठेवून ऐका. तर हे सगळे माडीवरच्या खोलीतले सगळे अन्य भाषा बोलत होते. आणि मग काही लोकांना असं वाटलं की आता या दिवशी 1 दिवसापुरतच या लोकांना आता हे गिफ्ट मिळालंय, नंतर बंद. नाही बरं का. बायबलमध्ये पुढं पेत्र ज्या वेळेस कैसरिया या ठिकाणी गेला होता, पेत्र कैसरियामध्ये गेला होता आणि प्रेषितांची कृत्ये, प्रेषित 10वा अध्याय 44 ते 48 वाचतो तुमच्यासाठी, ऐका. पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. किती लोकांवर हो? वचन ऐकणाऱ्या 50% लिहिलंय का? 10 लोकांवरती म्हटलंय का? पवित्र आत्मा सगळ्यांवर उतरला असं लिहिलंय. मग परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला आहे असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणाऱ्या व सुनता झालेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले. म्हणजे जे लोक विधर्मी होते त्यांना सुद्धा काय मिळाला? पवित्र आत्मा मिळाला. कधीच समजू नका माझ्या दाखल्यावर ख्रिश्चन लिहिलेला आहे म्हणून मलाच पवित्र आत्मा मिळाला. नाही बरं का. कुणालाही पवित्र आत्मा मिळू शकतो जो येशूच्या नावाने धावा करेल, जो पश्चाताप करेल आणि जो येशूच्या रक्ताने धुतला जाईल,
त्या व्यक्तीला पवित्र आत्मा मिळणं सहज आहे, सोपं आहे, शक्य आहे. तर देवाच्या प्रिय लोकांना सगळ्यांनाच पवित्र आत्मा मिळाला. यहुद्यांना मिळाला, यहुदेतर लोकांना मिळाला आणि मग सगळे आश्चर्यचकित झाले. 46 वचन, कारण त्यांनी त्यांना अनेक भाषातून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकले. किती भाषातून? अनेक भाषांतून, वेगवेगळ्या भाषांमधून ते देवाची स्तुती करत होते, थोरवी गात होते आणि देवाची थोरवी गात होते आणि भाषांमधून बोलत होते, असं इथं स्पष्ट लिहिलंय. तेव्हा पेत्राने म्हटले, आम्हाला मिळाला तसं पवित्र आत्मा ज्यांना मिळाला आहे त्यांचा बाप्तिस्मा होऊ नये म्हणून कोणाच्याने पाण्याची मनाई करवेल. म्हणजे आता पवित्र आत्मा मिळालाय, पाण्याचा पण बाप्तिस्मा घेण्यापासून कोण त्यांना अडवू शकेल. मग येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा व्हावा अशी त्याने आज्ञा केली. तेव्हा काही दिवस राहावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. देवाच्या प्रिय लोकांनो, हा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आणि पाण्याचा बाप्तिस्मा, दोन्ही बाप्तिस्मे महत्वाचे आहेत. तर या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, आपण पाहतो की पेत्राने प्रार्थना केल्यावर सुद्धा पवित्र आत्मा उतरला आणि ज्यांना पवित्र आत्मा मिळाला नव्हता त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला आणि ते सगळेच अन्य भाषेमध्ये, नवनव्या भाषांमध्ये बोलू लागले. वेगवेगळ्या भाषांमधून बोलताना लोकांनी त्यांना ऐकलं. आणखीन एक उदाहरण आपल्याला सांगू इच्छितो. प्रेषित 19 अध्याय, प्रेषितांची कृत्ये अध्याय 19 1 ते 7 वचनं पटकन वाचतो, ऐका. मग असे झाले की अपुल्लो करिंथात असता पौल वरच्या प्रांतामधून जाऊन इफिसास पोहोचला. म्हणजे पौल इफिस मध्ये आहे आणि इफिस मध्ये काय घडलं पहा. तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले. त्यांना तो म्हणाला, तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? त्यांनी त्याला म्हटले, पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही. तो त्यांना म्हणाला, तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला? ते म्हणाले, योहानाचा बाप्तिस्मा. पौलाने म्हटले, योहान पश्चातापाचा बाप्तिस्मा देत असे. तो लोकांना सांगत असे की माझ्या मागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा. हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला आणि पौलाने त्यांच्यावर हात ठेवले तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला. ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले. ते सगळे सुमारे 12 पुरुष होते. तब्बल 12 लोकांना एकाच वेळेस पवित्र आत्मा मिळाला आणि ते निरनिराळ्या वेगवेगळ्या भाषा बोलू लागले, बायबल सांगतं. तर पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाल्यानंतर ही 3 उदाहरणं आहेत. म्हणजे प्रेषित 2, प्रेषित 11, प्रेषित 10, माफ करा, प्रेषित 10, प्रेषित 2 आणि प्रेषित 19. 2, 10, 19 3 ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की पवित्र आत्मा आला आणि जमलेले सगळेच लोक अन्य भाषेमध्ये बोलू लागले. हे बायबलमध्ये स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतं. तर भाषा भाषा म्हणजे जेव्हा आपल्याला कोणाशी कम्युनिकेट करायचं आहे, संवाद करण्याचं साधन म्हणजे भाषा आहे. आपली भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं किंवा दुसऱ्याची भावना समजून घेणं यामधलं माध्यम म्हणजे भाषा आहे. एकच मातृभाषा असते, बाकी सगळ्या अन्य भाषा असतात. माझ्यासाठी मराठी ही माझी मातृभाषा आहे आणि बाकीच्या सगळ्या भाषा माझ्यासाठी अन्य भाषा आहेत. तर त्यापैकी काही भाषा मी शिकू शकतो, त्यापैकी काही भाषा मी शिकू शकतो आणि ह्या शिकलेल्या भाषा सुद्धा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकतो. उदाहरणार्थ, जर तुम्हाला मराठी येते, तुम्ही प्रयत्न केले, तुम्ही इंग्लिश शिकलात, इंग्लिश लोकांबरोबर तुम्ही बोलू शकता. हिंदी शिकलात, मल्याळम, कन्नडा, तेलुगू वेगवेगळ्या भाषा बोलून तुम्ही इतरांशी कम्युनिकेट करू शकता. भाषा ज्या वेळेस तुम्ही बोलता, देवाच्या प्रिय लोकांनो, असे काही रिसर्च आहेत आपल्याकडे, युट्यूबवर पण तुम्हाला पाहायला मिळतील. तर त्या रिसर्च मध्ये तुम्हाला एक गोष्ट प्राकर्षाने जाणवेल की ज्या वेळेस आपण आपली मातृभाषा किंवा आपल्याला ठाऊक असलेली भाषा आपण बोलतो, तर डॉक्टर अँड्रू न्यूबर्ग हे नाव तुम्ही लिहून घेऊ शकता. युट्यूबवर सर्च करा, त्याविषयीचे व्हिडिओ पाहून घ्या. डॉक्टर अँड्रू न्यूबर्ग हे युएसए मधल्या युएसए मध्ये जे पेनिन्सुला युनिव्हर्सिटी आहे तिथल्या रेडिओलॉजी डिपार्टमेंटचे ते हेड आहेत, मुख्य इन्चार्ज आहेत डॉक्टर अँड्रू न्यूबर्ग. या
विश्वासणाऱ्या डॉक्टरने एक एक्सपेरिमेंट केला. काय एक्सपेरिमेंट केला माहितीये का? 2 लोकांना त्यांनी अभ्यासासाठी घेतलं. एक नॉर्मल भाषा बोलणारे आणि दुसरे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने अन्य भाषा बोलणारे. तर या रिसर्चमध्ये एक गोष्ट लक्षात आली, की ज्यावेळेस लोक मराठी, हिंदी, इंग्लिश ह्या सगळ्या भाषा बोलतात, त्यावेळेस त्यांच्या मेंदूमध्ये हालचाली घडतात, ब्रेन ऍक्टिव्हेट असतो. पण ज्यावेळेस लोक अन्य भाषा बोलतात, ब्रेन ऍक्टिव्हेट नसतो. याचा अर्थ बायबलमध्ये सुद्धा स्पष्ट सांगितलंय, ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषा बोलता, त्यावेळेस तुम्ही ती भाषा आत्म्याने बोलत असता. ती तुमच्या ब्रेनने येत नाही, ती तुमच्या स्पिरिटने येत असते, तुमच्या आत्म्यामधून येत असते. मेडिकल सायन्सने पण प्रूव्ह केलेलं आहे, की अन्य भाषा ही मेंदूतून आलेली भाषा नाही किंवा विचारांमधून आलेली भाषा नाही, ही पवित्र आत्म्यातून आलेली भाषा आहे, देवाच्या सामर्थ्यामधून आलेली भाषा आहे. तर एकच आपली मातृभाषा, बाकी सगळ्या अन्य भाषा आहेत. आणि त्याच प्रकारे अन्य भाषा माझ्यासाठी कन्नडा अन्य भाषा आहे, काही शब्द मी बोलू शकतो. तेलुगू अन्य भाषा आहे, काही शब्द मी बोलू शकतो. काही अरबी भाषा माझ्यासाठी अन्य भाषा आहे, त्यातलं मला काहीच बोलता येणार नाही. तर ती भाषा माझ्यासाठी अन्य भाषा आहे. परंतु याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट आपल्याला आज कळायला पाहिजे. अन्य भाषा आणखीन कशाला म्हटलं पाहिजे? तर जी भाषा देवाच्या कृपेने प्राप्त होते, जी भाषा एक कृपादान आहे. मी परत बोलतो, जी भाषा अनेक कृपादान आहेत देवाने दिलेली, पवित्र आत्मा मिळाल्यानंतर लोकांना वेगवेगळी कृपादानं प्राप्त होतात. असंच एक कृपादान म्हणजे अन्य भाषा बोलण्याचं कृपादान आहे. आणि अशी भाषा, की जी भाषा तुम्हाला माहित नाही, ती भाषा तुम्ही बोलायला सुरू करता. मग ही भाषा कुठली असू शकते, काय असू शकते, काही वेळात आपण त्याच्याकडे लक्ष केंद्रित करणार आहोत. काही लोकांना फार ॲलर्जी होते ज्या वेळेस कुणीतरी अन्य भाषेचा विषय काढतं किंवा अन्य भाषेबद्दल बोलतं. बहुतांशी जे लोक ट्रॅडिशन मध्ये अडकलेले आहेत, प्रार्थना अशी करावी, प्रार्थनेमध्ये असेच हावभाव पाहिजेत, प्रार्थनेमध्ये अशा प्रकारचं तोंड केलं पाहिजे, तोंड लटकवलेलंच पाहिजे, प्रार्थना म्हणजे एकदम सिरियस मध्ये एकदम गंभीर होऊन आपला चेहरा बघून लहान लेकरं घाबरले तरी चालतील. पण अशा म्हणजे एक लोकांना असं वाटतं की प्रार्थना म्हणजे असं. काही लोकांनी अजून काही डेफिनेशन केल्या, प्रार्थना म्हणजे रडलंच पाहिजे, प्रार्थना म्हणजे असंच बोललं पाहिजे, प्रार्थना म्हणजे तसंच. प्रार्थना म्हणजे काय? प्रार्थना म्हणजे तुम्ही तुमच्या स्वर्गीय बापाशी बोलता आहात. हालेलुया. प्रार्थना म्हणजे देवाशी कम्युनिकेशन, आणि कम्युनिकेशन देवाशी तुम्ही बोलत असताना एका लिमिट मध्ये अडकून न राहता ती प्रार्थना देवापर्यंत पोहोचते का, हे जास्त महत्वाचं आहे. तर सांगण्याचं तात्पर्य हे, बलामाची गाढवी बोलू लागली. ऐकताय का सगळे? प्रेज द लॉर्ड. कुणाची गाढवी बोलू लागली? बलामाची गाढवी बोलू लागली. आणि इकडं नव्या करारामध्ये काय झालं? नव्या करारामध्ये बाप्तिस्मा करणारा योहानाचा बाप जखर्या देवाच्या शब्दावर विश्वास ठेवत नाही, तर तो मुका झाला. देव कधी कधी गाढवाला वाचा देतो, कधी कधी चांगल्या लोकांना मुक करून टाकतो. असा आमचा परमेश्वर आहे. तर देवाच्या प्रिय लोकांना गाढवं बोलतात, माणसाने बोललंच पाहिजे की नाही हो? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सांगण्याचं तात्पर्य हे, की देवाचं सामर्थ्य आल्यानंतर गाढवं पण गप्प बसत नाही. आम्ही तर माणसं आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या गाढवासारखं आपण नाही, आपण जास्त मूल्यवान, आपण तर देवाच्या प्रतिरूपाचे आहोत. देवाचं सामर्थ्य आलं की ज्याला बोलता येत नाही, अशुद्ध ओठाचा जड जिभेचा असला तरी मोशे सारखा बोलू शकतो. गाढवं बोलताय तो जुन्या करारामध्ये. नवीन करारामध्ये माणसं का गप्प आहेत हे कळत नाही. तर देवाच्या प्रिय लोकांनो, मुक होणं हा आशीर्वाद असू शकत नाही. देवाच्या संत गणांनो, मला म्हणजे देवाने त्या जखऱ्याची वाचा घालवली प्रियांनो. ही वाचा घालवणं किंवा त्या दाविदाच्या पत्नीला वांज करणं, हे काय आशीर्वाद असू शकत नाहीत. अविश्वासामुळे घडलेल्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आपलं मुख आपण देवाशी बोलण्याकरता उघडावं, ही देवाची योजना आहे. प्रार्थना कशी असावी हे देव तुम्हाला सांगेल. आणि देवाच्या प्रेरणेने, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने देव जसं तुम्हाला चालवेल त्या प्रकारे तुम्ही प्रार्थना करावी, असं मी आपल्याला प्राकर्षाने सांगतो. कधी तुम्हाला फार ओरडावंसं वाटेल, ओरडा.
कधी तुम्हाला संथ गतीने प्रार्थना करावीशी वाटेल, नक्की करा. कधी तुम्हाला वाटेल की मी मध्यम आवाजात प्रार्थना करावी, कधी एकांतात तुम्ही एकटे असताना सुद्धा तुमचा आवाज वर जाईल, जसं देव तुम्हाला चालवतो त्या प्रकारे प्रार्थना करा. तुमची आत्मिक प्रेरणा घ्या. देव तुम्हाला जसं लीड करतोय त्या प्रकारे प्रार्थना करा. तर देवाच्या प्रिय लोकांनो, काही लोक या दिवसांमध्ये फार ओरडून ओरडून चुकीचं शिक्षण देत आहेत. कशाबद्दल? अन्य भाषेबद्दल. आणि मग राहवलं जात नाही, मग माझ्यासारख्या सेवकांना तोंड उघडावंच लागतं. आणि मग काही लोक युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून अगदी रायफल लोड करून त्या अन्य भाषा बोलणाऱ्यांवरती डागलेली आहे. आणि मग त्यामुळं काय झालंय की अशा चुकीच्या शिक्षणांमुळे जे पवित्र आत्म्याने भरले होते ते थंड होत चाललेले आहेत. शेवटच्या काळात चुकीचं शिक्षण देणाऱ्यांची कमी पडणार नाही प्रियांनो. चुकीचं शिक्षण, चुकीच्या गोष्टी शिकवणारे लोक तुमच्या आजूबाजूला असतील. गोड गोड भाषण बोलतील. हिब्रू मध्ये असं सांगितलंय, ग्रीक मध्ये तसं सांगितलंय. अरे सरळ बायबल ठेवले, नीट वाचले माझ्या बाळा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, बोले येशू मसीह की, हालेलुया. ज्याला जे सांगायचंय ग्रीक, हिब्रू आणि इकडून तिकडून शिरून आपल्याला जसं वळवायचंय तसं हे वचन वळवून वळवून आपल्या पद्धतीने आपल्या संस्थेत कसं फिट होईल हे वचन, अशा प्रकारे सगळ्यांनी बायबलला मॅनिप्युलेट करण्याचं काम केलेलं आहे. शेवटचा अध्याय त्यांनी वाचलं नसेल कदाचित प्रकटीकरणाचा. काना मात्र चेंज केल्यानंतर काय काय फटके पडणार आहेत हे त्या दिवशी शेवटी नक्की कळणार प्रियांनो. तर वचन बदलायचं नाही, प्युअर शुद्ध वचन घ्या, स्पष्ट वचन घ्या, त्याची फेराफार करू नका. जे वचनात लिहिलंय ते आपल्याला स्वीकारायचंय. तर देवाच्या प्रिय लोकांनो, हे असे ओरडून ओरडून सांगणारे लोक, अन्य भाषा बोलूच नका, असंच करा, अन्य भाषा बोलतो सैतानाकडून असतो, हे असतं ते असतं, असं ओरडून ओरडून सांगणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा. कधी कधी आपल्याला असं वाटतं एवढं ओरडतोय ना म्हणजे खरं असं नाही बरं का. ओरडणाऱ्या लोकांकडं नेहमीच देवाच्या प्रिय लोकांना सत्य असतं असं अजिबात नाही. येशू ख्रिस्त यरुशलेमेत शिरत असताना हे लोक ओरडत होते, होसान्ना होसान्ना होसान्ना. तेच लोक 8 दिवसांच्या आत परत ओरडायला लागले, याला क्रुसावर द्या, याला क्रुसावर द्या, याला क्रुसावर द्या. होसान्ना ओरडणारे लोक याला क्रुसावर द्या ओरडत होते प्रियांनो. एकदा असं ओरडतात, स्वागत करतात, एकदा क्रुसावर खेळा ओरडतात. लोकांच्या ओरडण्याकडे काय लक्ष द्यायचं प्रियांनो? पवित्र आत्मा काय सांगतो ना त्याच्याकडे आपले कान असू द्या. देव तुमच्याशी काय बोलतो, वचन तुमच्याशी काय बोलतं हे महत्वाचं आहे. एखादा माणूस येऊन वचनाची भेसळ करून तुम्हाला फसवू शकतो. एखादा व्यक्ती येऊन दुरात्म्याने प्रभावित होऊन तो तुमचं तोंड बंद करू शकतो. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल, ज्यावेळेस तुमच्या हातात तुमचं बायबल असेल, तुम्हाला कुणीच फसवू शकणार नाही. आमेन, हालेलुया. देव तुम्हाला कधी फसवू देणार नाही. जे अन्य भाषेत बोलता तुम्हाला उत्साही करण्यासाठी देवाने आज मला इथं आणलेलं आहे. जे अन्य भाषेत बोलत नाहीत तुम्ही बोलावं यासाठी प्रार्थना करावी, याकरिता तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी परमेश्वराने आज हे सत्र घेण्यास मला सांगितलंय. देवाच्या प्रिय लोकांनो, ही एक अत्यंत महत्वाची भाषा आहे. आणि या अन्य भाषेमधले पहिले सुरुवातीला खूप प्रकार आहेत वेगवेगळे. पहिले स्टार्ट दोन प्रकारांपासून करतो. एक खरी अन्य भाषा, एक खोटी अन्य भाषा. परत बोलतो हा, एक कोणती भाषा? एक खरी अन्य भाषा आणि एक खोटी अन्य भाषा. आता खोटी अन्य भाषा म्हणजे काय, हा पहिला प्रश्न तुमचा सॉल्व्ह केला पाहिजे. तर खोटी अन्य भाषा म्हणजे काय? काही काही लोक पाठांतर करतात, तो तसा बोलतो तसं मी पण बोलणार पाठांतर. एकदा काय झालं, एका ब्रदरने, म्हणजे सत्य घटना सांगतो बरं का, माझ्या डोळ्यासमोरची घटना. आमचे एक पास्टर होते, ते कंटिन्यू अन्य भाषा बोलायचे आणि आमच्या घरी आले की अन्य भाषा बोलून बाहेर गेले ना की लगेच मी त्यांची डिक्टो कॉपी करून त्यांना म्हणजे चिडवल्यासारखं करायचो. त्यांच्या समोर नाही पण त्यांच्या मागे, लहान असताना. तर असं कधी कधी होतं नाही का, राबा शाबा रिबा राबा काय 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 काय. लेकरं ऐकतात आणि लेकरं टिंगल टवाळी मस्ती मजाक करायला त्यांना आवडतं. असं मी बऱ्याच वेळा केलेलं आहे माझ्या बालपणामध्ये. आणि असं झालं की ज्या गोष्टीची मी गंमत करत होतो
परमेश्वराने त्या गोष्टीतच मला जास्त वाढवलं. हालेलुया. आणि देवाच्या प्रिय लोकांना आमचे पास्टर खूप अन्य भाषेमध्ये बोलायचे. आणि मग एका मुलाला असं वाटलं की या पास्टरकडे जसं आहे ना तसं गिफ्ट आपल्याला मिळालं पाहिजे. एक दिवशी पास्टरला घरी बोलवलं आणि त्या मुलाने एक टेप रेकॉर्ड, त्या काळात होता तेव्हा, टेप रेकॉर्ड मध्ये कॅसेट टाकून त्याने रेकॉर्डिंग चालू केली. पास्टरला प्रेयर करायला लावली. पास्टरला माहित पण नाही रेकॉर्डिंग ठेवलेली वगैरे, काय बेडच्या खाली लपून वगैरे त्यांनी छान सगळी सेटिंग केली, रेकॉर्ड केलं, पाठांतर झालं त्याच्यानंतर त्याचं. आणि मग त्याने सांगितलं मला पण देवाचं कृपादान मिळालंय. आणि मग तो दुष्टात्मे काढायला गेला. आणि असं जाता जाता एका गावामध्ये, गावाचं नाव नाही सांगणार, पास्टरचं नाव नाही सांगणार, कुणी काय केलं ते नाही सांगणार, पण फक्त उदाहरण सांगतो. तर हे पाठांतर घेऊन एका गावामध्ये हे महाशय पोहोचले आणि त्यांनी सांगितलं मला दुष्टात्मे काढायचं वगैरे, अन्य भाषेचं दान आहे, कोणाला पण बोलवा. आता तिथं एक त्या गावातली अनेक दिवसापासून भूत लागलेली स्त्री होती. आणि मग ज्या वेळेस याने अन्य भाषा बोलायला सुरुवात केली, आता ही भाषा काय, रेकॉर्डिंग भाषा. तर देवाच्या प्रिय लोकांनो, जी ती भूत लागलेली बाई आली आणि याच्या गळ्याला जे पकडलं की हा म्हणत होता निघून जा त्या दुष्टात्म्याला, पण तो दुष्टात्मा म्हणतो आता तुला सोडणार नाही. आणि मग हा ऍक्टिंग करणारा जो पास्टर आहे, मग त्याने लगेच लोकांना सांगितलं मला वाचवा वाचवा वाचवा, मोठमोठ्याने ओरडायला लागला. देवाच्या प्रिय लोकांनो, असं लबाडी करून जे लोक पवित्र आत्म्याची टवाळकी करतात किंवा असत्य पसरवण्याचा प्रयत्न करतात, देवाच्या प्रिय लोकांनो, त्यांना पवित्र आत्मा मिळालेला नाही. पवित्र आत्मा म्हणजे ऍक्टिंग नाही. पवित्र आत्मा म्हणजे बेनिहीन करतात तसे, ओ टच गॉड कम, हे सगळं, हे ऍक्टिंग बंद करून टाका. देवाच्या प्रिय लोकांनो, देव खराय, पवित्र आत्मा खराय, अन्य भाषा खरी आहे. जे पाहिजे ते सत्यतेने मागा, देव तुम्हाला दिल्याखेरीज राहणार नाही. तर हे खोटं जे आहे, कॉपी करणं, स्टाईल मारणं, सैतानाचे दुष्टात्मे येऊन सुद्धा लोकांमधून बोलू शकतात, सांगता येत नाही. त्याचबरोबर भ्रांतीचा आत्मा येऊन पण लोक अन्य भाषेत बोलू शकतात, सांगता येत नाही. मग या सगळ्या गोष्टींपासून बाजूला व्हा, पवित्र आत्म्याने खऱ्या अर्थाने भरले जा, पश्चाताप करा, प्राप्त करून घ्या. खरी अन्य भाषा पवित्र आत्माच देऊ शकतो, बाकी कुठूनही ती अन्य भाषा मिळू शकत नाही, कुठला सोर्स नाही. तर अन्य भाषा बोलणे आणि अन्य भाषेत प्रार्थना करणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. अन्य भाषा बोलणे आणि अन्य भाषेत प्रार्थना करणे देवाला, या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. अन्य भाषेत बोलत असताना तुम्ही संदेश देऊ शकता, अन्य भाषेमध्ये अन्य भाषेत बोलत असताना तुम्ही भविष्यवाणी करू शकता, अन्य भाषेत गीतं गाऊ शकता, या गोष्टी करू शकता. पण ज्या वेळेस तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करता, तुमचं कम्युनिकेशन देवाबरोबर आहे डायरेक्ट. बोलताना ते लोकांबरोबर असू शकतं, तुमच्या स्वतःशी असू शकतं, पण प्रार्थना करणं हा एक वेगळा भाग आहे. अन्य भाषेत प्रार्थना करणं आणि अन्य भाषेत बोलणं दोन्ही विभिन्न गोष्टी. त्याच्यावर परत येणार आहे मी काही वेळात, लक्ष देऊन ऐका. तर अन्य भाषा बोलण्याचे फायदे काय, अन्य भाषा बोलण्याने काय फायदे होतात, पटकन एक 5-6 फायदे सांगतो आणि सभा संपल्याच्या नंतर 100 फायदे मोबाईलवर पाठवतो तुमच्या. ठीक आहे, ओके. प्रेज लॉर्ड. किती फायदे? 100. मी नाही काढले, कोणी पास्टरने मेहनत घेऊन लिहून काढलं, माझ्याकडे आहे ते आर्टिकल, तुम्हाला मी ते पाठवतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून. अन्य भाषा बोलण्याचे 100 फायदे. तर त्यापैकी भविष्यवाणी करण्यासाठी अन्य भाषेचा वापर होऊ शकतो. एक खूप चांगल्या प्रॉफिट कडून मी ऐकलंय, भारतामध्ये आहेत, की त्यांना कृपादान आहे की लोकांची नावं घेऊन प्रॉफेसी करू शकतात किंवा गुड गहन गोष्टी प्रकट करू शकतात. तर त्यांना विचारलं पास्टरांनी की तुम्ही कसं काय अचानक ह्या गिफ्ट मध्ये वाढलात. त्यांनी सांगितलं की मी अन्य भाषेत बोलत राहिलो, बोलता बोलता एवढी परमेश्वराने मला उन्नत केलं की मी प्रॉफिटिक गिफ्ट मध्ये मूव्ह व्हायला लागलो. अन्य भाषा तुम्हाला प्रॉफिटिक गिफ्ट मध्ये किंवा तुमच्या कॉलिंग मध्ये स्ट्रॉंग बनवते, आणखीन तुमची वाढ करू शकते. त्याच्यानंतर अनेक लोकांना, खूप जणांना संदेश देण्यासाठी, दुसरी गोष्ट की संदेश देण्यासाठी अन्य भाषेचा वापर होऊ शकतो. यदा कदाचित येत्या दिवसात परमेश्वर तुम्हाला चायनाला घेऊन जाईल. काही लोक खुश नाहीयेत हे ऐकून, कारण की आम्हाला कोविड जिकडून आला तिकडे जायची इच्छा नाहीये. हा, कदाचित नाही सांगतायत. प्रेज लॉर्ड, हालेलुया. देव तुम्हाला चायनाला घेऊन जाईल. मग तुम्ही तिकडून मराठीमध्ये बोलायला सुरुवात कराल. पण तुम्हाला माहितीये का, देवाचा आत्मा ज्यावेळेस तुमच्यावरती येईल, तुम्ही बोलाल मराठी पण लोकांना चायनीज ऐकू येईल. आमेन, हालेलुया. मी तुम्हाला सहज बोलत नाही,
काही महिन्यांपूर्वी मी बराका प्रॉफिटिक मिनिस्ट्री पुंडी या ठिकाणी गेलो होतो. एका भावाने 2 वाक्य इंग्लिशमध्ये बोलल्यानंतर नेपाळी भाषेमध्ये साक्ष द्यायला सुरुवात केली आणि काही लोक हसतायत, काही लोक गप्पा मारतायत, बोलतायत एकमेकांशी आणि आजूबाजूला सगळे बोलतात इंग्लिशमध्ये बोला, इंटरप्रिटेशन द्या, हे ते. पण मी लक्ष देऊन ऐकत होतो. देवाच्या प्रिय लोकांनो, ते व्यक्ती नेपाळीमधून ते ब्रदर बोलत होते, पण त्याचं इंटरप्रिटेशन मला मराठीमध्ये ऐकू येत होतं. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की देव असा देव आहे, आमच्या बुद्धीच्या, आमच्या विचारांच्या पलीकडं कार्य करणारा तो परमेश्वर आहे. त्यांची साक्ष मला 100% कळाली. सभेनंतर मी त्यांना वैयक्तिक भेटलो आणि त्यांच्याशी मी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना मी विचारलं की तुम्ही असं असं सांगितलं का? ते म्हटलं एक्झॅक्टली मी तेच सांगितलं. प्रभूची स्तुती असो. पवित्र आत्मा आल्यानंतर तो तुम्हाला अन्य भाषा बोलायची पण कृपा देईल आणि अन्य भाषा समजून घेण्याची पण कृपा देईल. किती लोक आमेन म्हणतील? आमेन, हालेलुया. अन्य भाषेमुळे 1 कोरिंथ 14वा अध्याय 4थ्या वचनाप्रमाणे, 1 कोरिंथियन चॅप्टर 14 वर्स 4 प्रमाणे बायबल सांगतं की अन्य भाषा बोलल्याने तुमची स्वतःची उन्नती होईल. काय होणार? तुमची स्वतःची उन्नती होईल. तुमची वाढ होण्यासाठी अन्य भाषा ही फार महत्वाची आहे. त्यानंतर मंडळीची उन्नती अन्य भाषेद्वारे होऊ शकते. काही वेळात मी सांगणार आहे परत तुम्हाला याच्याविषयी. तुम्ही म्हणाल की मंडळीची कशी होईल? कारण की अन्य भाषा बोलणारा स्वतःची उन्नती करतो असं बायबलमध्ये लिहिलंय. मंडळीची उन्नती कशी होईल? काही वेळात बोलणार आहे मी आपल्याशी. त्यानंतर 1 कोरिंथ 14:2 प्रमाणे अन्य भाषा बोलणारा देवाबरोबर गूढ गोष्टी बोलत असतो. गूढ आणि गहन गोष्टी तो प्रकट करत असतो अन्य भाषा बोलणारा. आणखीन गोष्ट 1 कोरिंथ 13:1 प्रमाणे अन्य भाषा म्हणजे त्यामध्ये आणखीन एक प्रकार दिव्यदूतांची भाषा सुद्धा असू शकते. देवाच्या प्रिय संतगणांनो, ज्या वेळेस प्रभूमध्ये मी आलो आणि आल्यानंतर जर तुम्ही मला विचाराल की पास्टर सगळ्यात मोठी चूक काय केली तुम्ही देवामध्ये आल्यानंतर, तर मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, सगळ्यात मोठी चूक ही झाली, येशूचा स्वीकार केल्याच्या नंतर 2 वर्षांनी पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतला. सगळ्यात मोठी चूक. जेव्हा ख्रिस्त कळाला आणि सगळं सत्यवचन प्राप्त झालं, सगळ्यात पहिलं जाऊन पाण्यात बुडून बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे होता. देवाच्या प्रिय लोकांना, एक दिवशी आम्ही असेच प्रार्थना करत असताना बाकीचे सगळे पास्टर्स किंवा जे लीडर्स होते आमच्या बरोबर, त्यांनी ते सगळे अन्य भाषेत प्रार्थना करत होते आणि मी फक्त हालेलुया, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. त्यांनी मला म्हटलं तुम्ही पण अन्य भाषेत प्रार्थना करा. मी म्हटलं मला नाही येत. म्हटलं तुम्ही प्रार्थना करत बसा आणि देवाला विचारा का नाही दिलं देवाने तुम्हाला गिफ्ट. देव तुम्हाला ते गिफ्ट देईल. आणि मग मी एका बाजूला प्रार्थना करत बसलो, गुडघ्यावर आलो, भिंतीसमोर बसलो, प्रार्थना करायला लागलो आणि प्रार्थना करत असताना देवा मला एक गिफ्ट दे, मला तुझ्या आत्म्याने भर, मला हे गिफ्ट दे, असं बोलत असताना मला एक हिरवगार खूप त्याच्यावरती फळ आहेत, सुंदर टवटवीत झाड मला दिसलं आणि मला त्या झाडाच्या बाजूला एक दिव्यदूत आहे. तो दिव्यदूत अन्य भाषेत बोलत आहे असं मला दिसलं. तो बोलत होता, त्याच्या मागे मी बोलत होतो. आम्ही अल्टरनेट, तो झाला की मी, तो झाला की मी, असं बोलत असताना एक क्षण आला की आम्ही दोघंही एकत्र रीतीने अन्य भाषेत बोलू लागलो आणि त्या दिवशी मला अन्य भाषेचं गिफ्ट मिळालं. आणि हे करत असताना परत एकदा मी त्या झाडाकडं, जे दिव्यदूताच्या बाजूला होतं, त्या झाडाकडं नजर टाकली आणि त्यावेळेस मला दिसलं की अख्खं झाड, जितके त्या झाडावर पानं नव्हते तेवढी जास्त भिन्न भिन्न प्रकारची फळं त्या झाडाला लागली होती. देवाने मला चिन्ह दिलं, अन्य भाषा काय करू शकते. तर देवाच्या प्रिय लोकांनो, दिव्यदूतांशी सुद्धा अन्य भाषेत तुम्ही बोलू शकाल. आमेन, हालेलुया. मग आता प्रश्न पडला असेल काही लोकांना, दिव्यदूतांना मराठी येत नाही का पास्टर? हॅलो, प्रेज द लॉर्ड. तुमची जशी मराठी जशी तुमची मदर टंग आहे, देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलच्या वचनाप्रमाणे 1 कोरिंथ 13:1 प्रमाणे दिव्यदूतांची भाषा ही वेगळी भाषा आहे. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, ही भाषा सुद्धा परमेश्वर तुम्हाला गिफ्ट म्हणून देऊ शकतो आणि तुम्हाला स्पिरिच्युअल रेल्म मध्ये आल्याचा एक अलौकिक अनुभव तुम्हाला प्राप्त होईल. जर तुम्ही कोकणात जाऊन कोकणी बोलाल, कोकणी जर भाषा बोलाल, तर तिथला आपलेपणा तुम्हाला जास्त जाणवेल, आपुलकी जास्त वाटेल. त्याच प्रकारे देवाच्या प्रिय लोकांनो, दूतांशी बोलणं म्हणजे स्वर्गीय रेल्म मध्ये तुम्ही प्रवेश केल्यासारखं आहे. हालेलुया. स्पिरिच्युअल रेल्म मध्ये तुम्ही आल्यासारखं, एक आपलेपणा तिथं निर्माण झाल्यासारखं आपल्याला वाटतो. अन्य भाषा हे कृपादान आहे. अन्य भाषा काय आहे?
एक कृपादान आहे. ऐकताय का सगळे लक्ष देऊन? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अन्य भाषा काय आहे? अन्य भाषा एक कृपादान आहे. अन्य भाषा कृपादान आहे. आत्मा एक आहे, कृपादान अनेक अनेक आहेत. पहिले करीन 12वा अध्याय, 1 कोरिन्थियन्स चॅप्टर 12 4 पासून 11 पर्यंत पटकन वाचतो, ऐका. 1 कोरिन्थियन्स चॅप्टर 12 वर्सेस 4 to 11. पहिले करीन 12वा अध्याय 4 पासून 11 पर्यंत वचन. कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. आत्मा किती आहे? पवित्र आत्मा एकच आहे, पण कृपादान खूप आहेत प्रियांनो. कुणी म्हणतं 20 आहेत, कुणी म्हणतं 7 आहेत, कुणी म्हणतं 21 आहेत. मी म्हणतो अनलिमिटेड आहेत. ऐका, सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात सर्व कार्ये करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करीतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. इथेही पाहिलं. आणि त्याच प्रकारे 12व्या त्याच अध्यायाच्या 27 पासून 31 वचनांपर्यंत 1 कोरिन्थियन्स चॅप्टर 12 27 to 31 वर्स. ओके. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिक रित्या त्याचे अवयव आहात. तसेच देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्य करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहेत. सगळेच प्रेषित आहेत काय? सगळे संदेष्टे आहेत काय? सगळे शिक्षक आहेत काय? सगळेच अद्भुत कृत्य करणारे आहेत काय? निरोगी करण्याची कृपादाने सगळ्यांनाच आहेत काय? सगळेच भिन्न भिन्न भाषा बोलतात काय? भाषांचा अर्थ सगळेच सांगतात काय? श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा, शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हाला दाखवितो. नंतर पुढे तो उत्तम मार्ग सांगितलाय प्रीतीचा. तर देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पुष्कळ कृपादान आहेत. किती कृपादान आहेत? पुष्कळ कृपादान आहेत. त्यापैकी एक कृपादान म्हणजे अन्य भाषा बोलण्याचं कृपादान आहे. ही भाषा दिव्यदूतांची असू शकते, ही भाषा एक कोड लँग्वेज असू शकते, ही भाषा एका शब्दाची पण असू शकते. हॅलो, प्रेज द लॉर्ड. काही लोक फक्त राबा 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 करतात आणि मग ऐकणारा म्हणतो, अरे काय नुसतं राबा राबा करतोय, ह्याला काय भाषा म्हणतात का? एकच शब्द बोलतो. ऐका, जे खलाशी लोक आहेत ना, समुद्रात जातात, त्यांची भाषा 2 शब्दांची असते, डा आणि डिट. डा आणि डिट, ती भाषा अशी असते, डा डिट, डा डिट डा, डा डा डिट डिट. एवढंच फक्त बोललं तर अख्खी भाषा तयार होते. जर खलाशांची भाषा 2 शब्दांवर तयार होते, माझ्या प्रभूची भाषा एका शब्दावर पण तयार होऊ शकते. एखादा फक्त डा 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 म्हणत राहिला तरी पण ती भाषा तयार होऊ शकते. देवाच्या प्रिय लोकांनो, सांगण्याचं तात्पर्य हे की या अन्य भाषेला कुठल्याही प्रकारचं लिमिट घालू नका. ज्यांना एक शब्द बोलता येत असेल ते एका शब्दामध्ये संतुष्ट राहू नका, त्या शब्दामध्ये अजून वाढण्याचा प्रयत्न करा. तोच शब्द, एक शब्द जो मिळालाय त्याला धरून राहा आणि प्रभूला सांगा, माझी वाढ आणि उन्नती कर. एकच शब्द येतो म्हणून तोंड बंद करून बसू नका. जे देवाने दिलंय ना, हालेलुया, ते वाढवण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये प्रभूकडे याचना करा. तो तुमची वाढ करेल, तो तुमची उन्नती करेल आणि तुम्ही देवाच्या कृपेत, देवाच्या सामर्थ्यात अधिकाधिक पुढे आणि पुढे जात राहाल. आणि म्हणून अन्य भाषा हे कृपादान आहे. जेव्हा पवित्र आत्मा प्राप्त होतो तर त्यावेळेस तुम्हाला ही विभिन्न कृपादानं प्राप्त होतात. कुणी चांगला एक गायक होऊ शकतो, म्हणजे आराधक मला म्हणायचंय. कुणी चांगला बोलणारा म्हणजे एक संदेष्टा मला म्हणायचंय. तुम्ही ज्या प्रकारे देवाकडे येता, देवाच्या प्रिय लोकांना तुमच्या पाचारणाप्रमाणे तुम्हाला गिफ्ट मिळतात. देवाच्या प्रिय लोकांना 3 ठिकाणं तुम्हाला दाखवली, सगळेच अन्य भाषेत बोलू लागले. त्याच्यामुळे काही चर्चेसमध्ये असं म्हटलं जातं की सगळ्यांना अन्य भाषा आली पाहिजे. काही चर्चेसमध्ये म्हटलं जातं कोणीच अन्य भाषा बोलायची नाही. पण मी जी सेवा मला देवाने दिली तिथं मी काय म्हणतो, कान उघडे ठेवून ऐका.
देवाच्या प्रिय लोकांनो, जो अन्य भाषेत बोलतो त्याला पवित्र आत्मा मिळाला आहे. किती लोक आमेन म्हणतील? आमेन. मग आता ज्यांना अन्य भाषा येत नाही किंवा बोलत नाहीत किंवा ज्यांना कृपादान मिळालं नाही, त्यांना पवित्र आत्मा असू शकतो का? हो, त्यांना पवित्र आत्मा मिळालेला असू शकतो. पण त्यांना देवाने ते कृपादान दिलेलं नाही किंवा त्यांनी ते अजून मागितलेलं नाही, म्हणून त्यांना ते कृपादान मिळत नाही आणि किंवा त्या कृपादानासाठी देवाने त्यांची निवड केलेली नाहीये. परत एकदा बोलतो, अन्य भाषा आली म्हणजे पवित्र आत्मा मिळाला आणि अन्य भाषा नाही आली म्हणजे पवित्र आत्मा नाही मिळाला, हे अत्यंत चुकीचं आहे. देवाच्या प्रिय लोकांना पवित्र आत्मा मिळाला म्हणजे तुमचा जीवनक्रम बदलला, तुम्ही पवित्र राहायला सुरुवात केली, हे चिन्ह आहे की तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला. मग देवाच्या प्रिय लोकांनो, असंही होऊ शकतं एखादं पूर्ण चर्च अन्य भाषेत बोलतंय, त्याबद्दल देवाची स्तुती असो. 3 उदाहरणं तर दाखवली तुम्हाला. एखाद्या चर्चमध्ये ठराविक लोक अन्य भाषेत बोलतायत, त्याबद्दल प्रभूची स्तुती असो. परंतु आम्ही आध्यात्मिक कृपादानाची उत्कंठा बाळगली पाहिजे, ही देवाची इच्छा आहे. अन्य भाषेला लोक का घाबरतात? त्याची काही कारण आहेत. ऐकताय का तुम्ही? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लक्ष देऊन ऐका बरं का. हालेलुया. काही लोकांना अन्य भाषेची फार भीती वाटते. का भीती वाटते माहिती का? कारण की हे अन्य भाषा बोलणारे लोक अशा उड्या मारतात, असे हातवारे करतात, आजूबाजूच्यांचे डोके फोडून टाकतील का काय, असं वाटतं त्यांच्याकडे पाहून. प्रेज द लॉर्ड. आता देवाच्या प्रिय लोकांनो, सत्य कोणीतरी बोललं पाहिजे. मी नाही बोलणार तर कोण बोलणार? काही लोक असं म्हणतात की मी अन्य भाषा बोलायला लागलो की मला कंट्रोल राहत नाही. माझ्यावर पवित्र आत्मा आला की माझ्या या हातावर पवित्र आत्मा येतो आणि हात एकदम हलतो, बाकी शरीरात काही जाणवत नाही, फक्त हातावर पवित्र आत्मा येतो. काही लोक म्हणतात की मला कंट्रोल होत नाही, मी फक्त किंचाळत राहतो. काही लोक म्हणतात अन्य भाषा बोलायला लागलो की मला माझ्यावरती कंट्रोल राहत नाही. क्षमा करा, ही देवाची योजना असू शकत नाही. का मी बोलतो? माझ्याकडे 2 पक्के रेफरन्स आहेत बायबल मधले, जे आपल्याला सांगण्याकरिता देवाने मला सांगितलंय. गलतीकारस पत्र 5वा अध्याय 22 आणि 23 वचन. गलेशियन्स चॅप्टर 5 वर्सेस 22 and 23. फ्रूट ऑफ द स्पिरिट, आत्म्याचं फळ. ही 9 विभिन्न फळं आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी एक फळ आहे सेल्फ कंट्रोल, अर्थात इंद्रिय दमन. देवाच्या प्रिय लोकांना सेल्फ कंट्रोल हे कृपादान आहे. तुमच्या गाडीला क्लच आहे, ब्रेक आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. गाडीला क्लच आहे, ब्रेक आहे, एक्सलेटर आहे, देवाची स्तुती असो. पण ज्यांच्या गाडीला फक्त क्लच आणि एक्सलेटर आहे, हो हो हो, सावधान. हालेलुया. तुमच्या गाडीला ब्रेक लवकर लावून घ्या, नाहीतर गडबड करून बसाल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. गाडीचा प्रत्येक भाग अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही म्हणाल की माझ्याकडे नुसतं एक्सलेटर आहे, नुसता पळायचं मला माहित आहे, माझ्याकडे ब्रेक सिस्टीम नाही. देवाने इंद्रिय दमन हे तुम्हाला कृपादान दिलेलं आहे, ज्याच्याद्वारे तुम्ही सेल्फ कंट्रोल राहू शकता, ज्याच्याद्वारे तुम्हाला कंट्रोल मध्ये राहता येईल. जिथं तुम्हाला अन्य भाषा बोलायची, होली स्पिरिट तुम्हाला सांगेल, त्यावेळी तुमच्या मुखातून शब्द निघतील. काही ठिकाणी तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता, गंभीर वातावरण असतं, बाकीचे सिरियस पेशंट आहेत, आणि तिथं तुम्ही जर आरडाओरडा करून प्रार्थना करायला लागाल, ते सिरियस झालेले पेशंट अजून सिरियस तुम्ही करून टाकाल तुमच्या आरडाओरडामुळं. त्यांना वाटेल भूकंप आला की काय झालं. मला सांगण्याचं तात्पर्य हे, थोडस शिस्तीमध्ये वागा प्रियांनो, थोडस शिस्तीमध्ये. का मी असं सांगतो? कारण की सेल्फ कंट्रोल हे कृपादान तुम्हाला देवाने दिलेलं आहे. तुम्ही एकांतामध्ये आहात, तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही प्रियांनो. डीजे दिनाकरन एकदम इंडियातले पॉवरफुल एक सेवक, देवाच्या प्रिय लोकांनो, काय बोलण्यामध्ये माधुर्य. एक शब्द बोलतील तर लाखो लोकांवरती अभिषेक उतरून येईल, असे सेवक. नम्रता, प्रेमळपणा.
पण हा खरा त्यांचा आत्मिक स्वभाव होता का? किंवा या प्रकारचं त्यांचं बोलणं वागणं होतं का? नाही प्रियांनो, त्यांचा आत्मिक स्वभाव असा होता की जर डीजे दिनाकरण अंकलची मीटिंग असेल तर ते 5 स्टार हॉटेल बुक करायचे. तुम्हाला विश्वास बसत नसेल, त्यांच्या जवळच्या लोकांनी मला सांगितलंय प्रियांनो, की 5 स्टार हॉटेल बुक करून तिथं जेवण खावण करायला जात नव्हते ते. 5 स्टार हॉटेलची रूम बुक करायची आणि ती अशी रूम घ्यायची की ती एअर टाईट असेल, म्हणजे तिथून आवाज कुठं बाहेर जाणार नाही अशी रूम ते घेणार. आणि एकदा दार बंद केलं की मोठ्या मोठ्याने ते अन्य भाषेत प्रार्थना करायचे. तिकडं सिंहासारखे बसून एकदम देवाचा गौरव करायचे. स्टेजवर आले की एक नम्र कोकऱ्यासारखा त्यांचा संदेश असायचा आणि ते फक्त येशू तुम्हाला स्पर्श करत आहे एवढं जरी म्हटले तरी लोकांचे आजार निघून जात असत. देवाच्या प्रिय लोकांनो, वैयक्तिक प्रार्थना ही फार स्ट्रॉंग आणि पॉवरफुल असली पाहिजे. जे लोक पब्लिक मध्ये येऊन फार जास्त प्रमाणात आरडाओरडा करतात, क्षमा करा, त्यांनी वैयक्तिक रीतीनं देवाबरोबर वेळ घालवलेला नाहीये. देवाच्या प्रिय लोकांनो, म्हणजे कोणाबद्दल बोलतोय? त्या अत्तराच्या बाटल्यांबद्दल, ज्यांच्यामधलं परफ्यूम संपलं, नुसती फुसफुस चालू आहे ना, अशा सेवकांबद्दल मी बोलतो. नुसता आवाज, अभिषेकाचा पत्ता नाही, नुसता गोंधळ, सामर्थ्याचा पत्ता नाही. 2 तास प्रार्थना केली पण साधी एक मुंगी नीट बरी झाली नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, असं नकोय. वैयक्तिक प्रार्थनेत असताना जास्तीत जास्त अन्य भाषेत प्रार्थना करा, जेणेकरून तुमचं आत्मिक जीवन अत्यंत सामर्थ्यवान होईल. तुम्ही आज नंतर असं म्हणता कामा नये की मला कंट्रोल नाही. कारण की 1 कोरिंथ 14वा अध्याय, 1 Corinthians chapter 14 and verse 32. 1 कोरिंथ 14:32 मध्ये बायबल सांगतं, संदेश त्यांचे आत्मे, संदेश त्यांच्या स्वाधीन असतात. संदेश त्यांचे आत्मे, संदेश ते म्हणजे भविष्यवाणी करणारे सगळे एकच. तुमचे आत्मे देवाने तुमच्या स्वाधीन दिलेले आहेत. कोणाच्या स्वाधीन दिलेले आहेत? मी संदेश द्यायला लागलो की मला भानच राहत नाही, मी आराधना करायला लागलो. काही लोक आराधना करता करता डायरेक्ट स्वर्गात पोहोचतात, त्यांना लक्षातच राहत नाही समोर लोक बसलेत. हॅलो, संदेश देता देता डायरेक्ट स्वर्गात पोहोचतात. असे संदेश की आठवड्याभराची, महिन्याभराची सगळी कसर बाहेर, का लोक परत चर्चला येतच नाहीत. बोलो येशू मसीह की जय, हालेलुया. तर सांगण्याचं तात्पर्य देवाच्या प्रिय लोकांनो एकच आहे की संदेश त्यांचे आत्मे, संदेश त्यांच्या अधीन दिलेले आहेत. कुठं मोठ्याने अन्य भाषा बोलायची, कुठं हळू आवाजात बोलायची, सगळा सेल्फ कंट्रोल देवाने तुमच्या हाती दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पवित्र आत्मा प्रेरणा देईल, बिनधास्त ओरडा. पवित्र आत्मा सांगेल तुला आता हळू प्रार्थना करायची, हळू प्रार्थना करा. जसं देव तुम्हाला सुचवेल त्या प्रकारे प्रार्थना करा. देवाने तुम्हाला दिलेलं हे गिफ्ट आहे, फार आशीर्वादित आहे. अन्य भाषेपेक्षा 2 गोष्टी सुपेरियर आहेत. प्रेज द लॉर्ड. परत बोलतो, अन्य भाषेपेक्षा 2 महत्वाच्या गोष्टी सांगतो, त्या सुपेरियर आहेत. अन्य भाषेपेक्षा 2 गोष्टी जास्त वरचढ आहेत. पहिली गोष्ट, 1 कोरिंथ 13वा अध्याय, पहिलं वचन आपल्यासाठी वाचतो. 1 Corinthians chapter 13 verse 1. ऐकताय का? ऐका, लक्ष देऊ ना. 1 Corinthians chapter 13 verse 1. 1 Corinthians 13:1. मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, म्हणजे मराठी पण आली, अन्य भाषा पण आली. उदाहरणार्थ सोप्या भाषेत सांगतो, बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. वाजणारी थाळी म्हणजे काय? झणझणणारी झांज म्हणजे काय? व्यर्थ बडबड, व्यर्थ बडबड. काय सांगायचं या वचनातून देवाला? अन्य भाषा बोलणारा, मी पहिल्या वाक्यापासून आतापर्यंत हेच सांगतोय, अन्य भाषा बोलणारा देवाच्या आत्म्याच्या द्वारेच बोलू शकतो. ज्याला पवित्र आत्मा नाही त्याला अन्य भाषा येऊ शकत नाही. पवित्र आत्म्याने, देवाच्या आशीर्वादाने, देवाच्या कृपेनेच अन्य भाषा बोलू शकतो. एक व्यक्ती अन्य भाषा बोलण्यासाठी देवाची कृपा त्या व्यक्तीवर पाहिजे. देव कोण आहे? देव प्रीती आहे.
देवाने तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे वस्ती केली आहे म्हणून तुम्ही अन्य भाषेत बोलता. जर तुमच्या ठाई प्रीती नसेल, प्रीती नाही म्हणजे देव नाही, देव नाही म्हणजे तुम्ही अन्य भाषा बोलूच शकत नाही. परत बोलू का? कळतंय सगळ्यांना? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अन्य भाषा बोलण्यासाठी तुमच्यामध्ये पवित्र आत्मा पाहिजे. पवित्र आत्मा म्हणजे प्रीती आहे, देव प्रीती आहे प्रियांनो. जर तुमच्यामध्ये अन्य भाषेचं कृपादान आहे पण तुमच्यामध्ये जर प्रीती नाही तर तुमच्यामध्ये देव नाही आणि तुमची अन्य भाषा खोटी आहे. अन्य भाषा तुम्ही बोलता तर तुमच्यामध्ये प्रीती पण असली पाहिजे. ज्या लोकांनी अन्य भाषेचा या दिवसांमध्ये विरोध चालवलाय त्यांना उत्तर देण्यासाठी आज असे संदेष्टे तयार झालेत का ते भांडून भांडून संदेश देत आहेत. हॅलो, प्रेज द लॉर्ड. सैतान किती खुश झाला असेल, एका पाळकात घुसून त्याला विरोध करायला लावला आणि बाकीच्यांनी तर इन्व्हिटेशनच दिलं सैतानाला, सगळेच भांडायला मोकळे. मग ही देवाची प्रीती आहे का? देवाच्या प्रिय लोकांनो, दुसरा काय बोलतो त्याच्यामुळे तुमची शांती भंग होता कामा नये. तुम्हाला जे सांगायचंय, जे शिकवायचंय ते शिस्तीत होऊ द्या, प्रेमाने आणि प्रीतीने होऊ द्या. त्याच्यात देवाचा गौरव आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, प्रीती ही अन्य भाषेपेक्षा श्रेष्ठ आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, संदेश देणं हे कृपादान अन्य भाषा बोलण्यापेक्षा वरचढ आहे. उदाहरणार्थ, गेल्या 50 मिनिटांपासून मी आपल्याशी बोलत आहे. 50 मिनिटं पूर्ण झाले. या 50 मिनिटांमध्ये जर मी फक्त अन्य भाषा बोललो असतो, फक्त 40-50 मिनिटं अन्य भाषा बोललो असतो, वचनाचा उलगडा आपल्याला कळाला असता का? अजिबात कळाला नसता. देवाच्या प्रिय लोकांनो, म्हणून पहिले करीन 14वा अध्याय आणि 19व्या वचनात पौल काय म्हणतो ऐका. 1 कोरिंथियन्स चॅप्टर 14 आणि वर्स 39. पहिले करीत 14:39. म्हणून बंधुजन हो, तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा व निरनिराळ्या भाषा बोलण्यास मना करू नका. कसली उत्कंठा बाळगा? संदेश देण्याची. जर तुम्हाला अन्य भाषा हे कृपादान प्राप्त झालं नसेल पण तुम्हाला संदेश देताच आला पाहिजे. प्रत्येक विश्वासणाऱ्याला सुवार्ता सांगताच आली पाहिजे. हालेलुया. असा एकही विश्वासणारा असता कामा नये की त्याला सुवार्ता सांगता येत नाही. आपल्या जीवनातून आपल्याला इतरांना येशूकडं आणण्याची कृपा देवाकडे मागणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला सुवार्ता सांगताच आली पाहिजे. तुम्ही प्रत्येक जण संदेष्टा असणं फार गरजेचं आहे. आपल्या प्रत्येकाला संदेश सांगता आला पाहिजे. आणि संदेश सांगणं का श्रेष्ठ आहे? कारण की पहिले करिंथ 14:19, 1 कोरिंथियन्स चॅप्टर 14 वर्स 19. तथापि मंडळीत अन्य भाषेत 10,000 शब्द बोलावे. अन्य भाषेत किती शब्द? 10,000 शब्द बोलावे. यापेक्षा मी दुसऱ्यास शिकवण्यासाठी 5 शब्द स्वतः समजून उमजून बोलावे हे मला आवडते. काय आवडते? देवाच्या प्रिय लोकांनो, काय आवडते? पौल म्हणतो समजून उमजून 5 शब्द बोला. आता जर तुम्हाला कोणाला सांगायचंय काहीतरी तर तुम्ही अन्य भाषेत बोलाल तर त्या व्यक्तीला काही कळणार नाही. मग त्या व्यक्तीला समजण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीच्या भाषेत किंवा त्याला समजेल अशा भाषेत समजून उमजून 5 शब्द सांगणं हे जास्त चांगलं आहे असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. पण इथं असं बायबल सांगतं का की मग अन्य भाषा बोलूच नका? प्रभूने सांगितलंय नवनव्या भाषा लोक बोलतील, अन्य भाषा बोलतील. परंतु देवाच्या प्रिय लोकांनो, आपल्याला यामध्ये एक गोष्ट समजून घ्यायची आहे की संदेशापेक्षा एक गोष्ट श्रेष्ठ आहे. आता मी सांगितलं अन्य भाषेपेक्षा संदेश श्रेष्ठ आहे, पण संदेशापेक्षा एक गोष्ट श्रेष्ठ आहे, ती म्हणजे प्रीती. प्रीती शिवाय कुठली गोष्ट मोठी नाही. प्रेम असणं किंवा प्रीती असणं ही जास्त महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. कारण देव प्रीती आहे म्हणून प्रीती सर्वश्रेष्ठ आहे. सर्व गोष्टीपेक्षा प्रीती श्रेष्ठ आहे कारण की देव प्रीती आहे. तर
अन्य भाषा बोलत असताना तुम्ही जर तुमच्याकडं पहिले करिंथ 14:27 प्रमाणे अन्य भाषा बोलत असताना जर तुमच्याकडं अर्थ सांगणारा असेल, एखाद्या व्यक्तीला जर अर्थ सांगता येत असेल, तर तो व्यक्ती अन्य भाषेचं ट्रान्सलेशन करू शकतो आणि मंडळीत बेधडक तुम्ही अन्य भाषा बोलू शकता. मी परत बोलतो, काही लोक म्हणतात अन्य भाषा मंडळीत बोलायचीच नाही, पण बायबलमध्ये लिहिलेलं आहे की जर ट्रान्सलेशन करणारा असेल तर तुम्ही मंडळीत अन्य भाषा बोलू शकता. मग जे लोक प्रार्थना सुरू असताना अन्य भाषेत बोलतात त्याच्याबद्दल काय? देवाच्या प्रिय लोकांना मी आधी पण सांगितलं की जर एखादा व्यक्ती स्टेजवरती आहे आणि तो 2 तास अन्य भाषेत बोलतोय, त्याच्या बोलण्याने लोकांना बोध होणार नाही, ही गोष्ट सत्य आहे. पण जे लोक त्या ठिकाणी प्रार्थना करत आहेत, अन्य भाषेत बोलणं वेगळं, अन्य भाषेत प्रार्थना करणं वेगळं. तुम्ही एखाद्या ठिकाणी आहात आणि तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करताय, प्रार्थना करणाऱ्याला मना तुम्ही करू शकत नाही प्रियांनो. अन्य भाषा बोलणं वेगळं आहे, अन्य भाषेत प्रार्थना करणं वेगळं आहे. जर तुम्हाला संदेश द्यायचा आहे तर तो तुम्ही त्या व्यक्तीला समजेल अशा भाषेमध्ये द्या, परंतु तुम्ही प्रार्थना करत असताना जर तुम्ही अन्य भाषेत बोलत आहात, तुम्ही चर्चमध्ये आहात, तुम्ही कुठेही आहात, पण तुम्ही जर अन्य भाषेत प्रार्थना करत आहात तर तुम्हाला बायबल सांगतं कुणीही थांबवू शकत नाही. बायबलचं वचन स्पष्टपणे या ठिकाणी पहिले करिंथ 14:39 आणि 40 मध्ये बायबल सांगतं, 1 Corinthians chapter 14 verses 39 and 40. म्हणून बंधुजन हो, तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा व निरनिराळ्या भाषा बोलण्यास मना करू नका. काय करू नका? काय करू नका? हे तुमच्याच बायबलमध्ये लिहिलंय. मग जे भाषेला विरोध करणारे लोक आहेत त्यांनी बायबल वाचलं नाही का नीट? का त्यांनी वगळलं हे वचन? कसं तुम्ही वगळू शकता? देवाने, प्रभूने सांगितलं निरनिराळ्या भाषा बोलतील लोक. जर प्रभूने इथं सांगितलंय की त्यांना थांबू नका, त्यांना अडवू नका, देवाच्या प्रिय लोकांनो, अन्य भाषेचा विरोध करणं हे फार चुकीचं आहे. अजिबात अन्य भाषा बोलणाऱ्यास मना करू नका. 40व वचन, सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या. सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या आणि अन्य भाषा बोलणाऱ्यास मना करू नका. याचा काही लोकांनी असा अर्थ सांगितलाय की जे म्हणजे मी आता महाराष्ट्रीयन आहे, मराठीमध्ये बोलतो, अचानक मला जर एखाद्या स्पेनला वगैरे बोलवलं आणि मी तिकडे गेलो आणि मी स्पॅनिश मध्ये बोलायला लागलो, तर मग असं इथं ह्या वचनाचा अर्थ सांगितला की आता हा अन्य भाषा बोलतो, विकास कांबळे तिथं जाऊन स्पॅनिश मध्ये बोलतो, तर आता यांना अडवू नका असं बायबलमध्ये लिहिलंय. वचनाचे कसे गैरअर्थ काढावेत ना, चुकीचं कसं त्या वचनाला मॅनिप्युलेट करायचं, कसं फिरवायचं. देवाच्या प्रिय लोकांनो, जे लोक अन्य भाषा बोलतात ते पहिले करिंथ 14वा अध्याय 2रं वचन, कारण भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. कोणाबरोबर बोलतो? अन्य भाषा बोलणारा. देवाच्या प्रिय संतगणांनो, या शब्दावरती लक्ष केंद्रित करा. कारण भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. देवाबरोबर बोलतो. जो अन्य भाषेत बोलतो किंवा प्रार्थना करतो तो माणसांबरोबर नाही तर तो देवाबरोबर बोलतो. आणि जेव्हा तुम्ही देवाबरोबर बोलता तर पुढे काय सांगितलंय? कारण ते माणसाला समजत नाही, तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो. कशाने बोलतो? आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो. आणि कोणाबरोबर बोलतो? देवाबरोबर बोलतो. देवाबरोबर गूढ गोष्टी मराठीतून पण बोलू शकतो. मग का या शेवटल्या दिवसांमध्ये का अशी एक वेगळी भाषा? या शेवटच्या काळात प्रत्येक गोष्ट देवाकडून स्पेशल आहे. किती लोक आमेन म्हणतील? या शेवटच्या काळामध्ये भाषा स्पेशल आहे, गिफ्ट स्पेशल आहेत. जुन्या करारात कुठे पाहायला मिळतात का ही कृपादानं? सगळ्या या गोष्टी जुन्या करारात कुणाला प्राप्त झाल्या? ख्रिस्ताच्या रक्ताने आम्ही धुतले गेलो, पवित्र आत्मा मिळाला आणि मग त्याच्यानंतर हे गिफ्ट्स, हे सगळ्या कृपादानांबद्दल परमेश्वराने आपल्याला योग्यतेचं बनवलंय.
आम्ही जुन्या करारात नाही, आम्ही नवीन करारात आहोत, विसरू नका. नवीन करारातल्या लोकांना सगळं स्पेशल आहे. हालेलुया. कोकऱ्याच्या रक्ताने शुद्ध केलेला जागा तुम्हाला आणि मला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शुद्ध वस्त्र, स्पेशल वस्त्र आम्हाला आहेत. डाग आणि सुरकुती नसलेली एक स्पेशल वधू ख्रिस्ताची मंडळी तुम्ही आणि मी आहोत. भाषा स्पेशल आहे. मिनिस्ट्रीमध्ये आमच्याकडे बरेच कोड वर्ड असतात, जे आम्ही बोललो की कोणाला कळत नाही. एक कोड वर्ड सांगतो, सांगून टाकतो. चला, प्रेज द लॉर्ड. WHM वाले घाबरू नका. एखाद्याच्या घरी जेवायला गेलो आणि जेवण चालू असताना समोरच्या व्यक्तीने विचारलं, पास्टर चपाती घेता का, पोळी घेता का? जर मी म्हटलं नको, तर खरंच मला पोळी नकोय. पण जर का मी म्हटलं नको नको, म्हणजे पोळी द्यायची बरं का. हॅलो, प्रेज लॉर्ड. भाजी घेणार का पास्टर? नको नको. समोरचा वाढणारच. कोड लँग्वेज. जर WHM एवढ्या काळामध्ये असे कोड लँग्वेज तयार करते, देव बाप्पा बरोबर कोड लँग्वेज मध्ये बोलायला किती आनंद मिळेल. देव बाप्पाची कोड लँग्वेज काय विशेष असणार आहे प्रियांनो. ज्या वेळेस तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करता, गूढ आणि गहन गोष्टी प्रकट होतात प्रियांनो, होतात. ना इंटरनेटवर, ना गुगलवर, ना युट्यूबवर कुठंच तुम्हाला तो संदेश सापडणार नाही, कुठंच मिळणार नाही. ते रिव्हिलेशन, असे रिव्हिलेशन घेण्यासाठी तुम्हाला देवाच्या जवळ गेलं पाहिजे आणि देवाबरोबर कोड लँग्वेज मध्ये बोललं पाहिजे. एखादा मुलगा म्हणतो मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतो ऍडमिशन, सगळ्या जगात जाहीर करतो, 5 किलो पेढे वाटून मोकळा होतो. इंजिनिअरिंगला ऍडमिशन. सैतानाने ऐकलं इंजिनिअरिंगला ऍडमिशन. आता दाखवते याला, ये फर्स्ट इयरला, तुला सगळे विषय कसे टफ करून ठेवतो बघ, तुझ्या सगळ्या शिक्षकांच्या मनात कसा राग घालतो बघ तुझ्याबद्दल. मग तो बिचारा एकदम जोर लावून लावून लावून, आपल्याकडे ना ऍडव्हर्टाईजला जास्त पैसे जातात, चित्रपटाला कमी, ऍडव्हर्टाईजला जास्त पैसे. आणि ऍडव्हर्टाईज करणाऱ्यांना फार प्रॉब्लेम येतात. जे लोक जास्त जितकी जास्त ऍडव्हर्टाईज होते एखाद्या गोष्टीची, आम्ही असं करणार, आम्ही असं करणार, मी तसं केलं, मी असं करणार, जेव्हा मी करणार होतो ना, त्यावेळेस गडबड झालीच म्हणून समजा. पुढे तुम्हाला प्रॉब्लेम आले. काही लोक ऍडव्हर्टाईज करत नाही, गुप्त रीतीने कामं करून मोकळे होतात. सैतानाच्या डोक्यात फटका पडतो, अरे कब हुआ, ये हो गया. हालेलुया. जे करायचं देवाने ते करून टाकलं. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, थोडस चतुर होणं गरजेचं आहे. गुप्त रीतीची भाषा देवाने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. तुम्ही एखादी गोष्ट बोलता उघडपणे, सैतानाने ती जर ऐकली, सैतान हात धुवून मागं लागेल. पण ज्या वेळेस तुम्ही टंग्स मध्ये प्रार्थना करता, अन्य भाषेत प्रार्थना करता, ज्या गोष्टी सैतानाला कळूच शकत नाहीत. आता काही लोकांना याच्यावर आक्षेप आहे, असं कुठं बायबलमध्ये लिहिलंय, असं कुठं बायबलमध्ये लिहिलंय, असं कुठं बायबलमध्ये लिहिलंय. तू वाचत नाही त्याला मी काय करू. हॅलो, प्रेज द लॉर्ड. ऐका, ज्या मार्गाने इस्रायल लोक पार गेले, मिस्री सैन्याला तिथून जाता आलं का हो? तांबड्या समुद्रातून नाही जाता आलं. ज्या मार्गाने विश्वासाने जात आहेत ना, त्या मार्गाने सैतानाला येता येणार नाही. जी भाषा देवाने तुम्हाला आणि मला बोलण्याकरता दिलेली आहे, ती भाषा सैतानाला येऊ शकत नाही. हालेलुया. जे पवित्र मार्गावरती आहेत, त्याने अपवित्र जन चालणार नाहीत प्रियांनो. जी भाषा देवाने तुम्हाला दिली आहे, ती सैतानाला कळत नाही. शेवटपर्यंत तो कन्फ्युज राहतो. शेवटपर्यंत सस्पेन्स पिक्चर सारखं आहे ते. शेवटपर्यंत सस्पेन्स मध्येच मरतो तो सैतान. त्याला काहीच कळत नाही. अरे इकडे का चाललाय, रेबेटो सोखो रिकाटोखो राबानामा. हालेलुया. अरे इकडे का चाललाय हा, मला वाटलं तो तिकडे जाणार आहे. तिकडं 50 मी दुष्टात्मे पाठवून ठेवलेत, मला वाटलं तिकडे जाणार आहे, इकडे कसं काय चालला. सैतानाच्या राज्यामध्ये तुम्ही कन्फ्युजन पसरवाल ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना कराल. तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना कराल त्यावेळेस तुम्ही स्वर्गाशी कनेक्ट होऊन जाल. हालेलुया. तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना कराल त्यावेळेस वचनाचा गूढ आणि गहन अर्थ तुमच्यामध्ये परमेश्वर पेरील. अन्य भाषा तुम्हाला देवाबरोबर कनेक्ट करणार आहे. हालेलुया. अन्य भाषा म्हणजे तुम्हाला उत्स्फूर्त करणारी आहे. जो अन्य भाषेत प्रार्थना करतो, परमेश्वर त्याला वाढवतो प्रियांनो. अन्य भाषा बोलणारा स्वतःची उन्नती आणि वाढ करत असतो. हालेलुया. काय लोक म्हणतात, मी 10 वर्ष झाली प्रार्थना करतो पास्टर, 10 वर्ष झाली प्रार्थना, पण मला काय अन्य भाषा मिळत नाही, मी काय करू. ऑब्स्टॅकल काय सांगू का, परखडपणे सांगतो, बोलून टाकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यात पहिली गोष्ट, अन्य भाषा मला ज्यावेळेस मिळेल
त्यावेळेस भूमिकंप झाला पाहिजे असं एक्सपेक्टेशन असतं. अन्य भाषा मिळेल त्यावेळेस मला नुसती घरात सगळीकडे आगच आग दिसली पाहिजे. म्हणजे फिक्स आयडिया करून ठेवली. अन्य भाषा मिळालं ना का लगेच असं काहीतरी झालं पाहिजे, तसं काय म्हणजे हे एक्सपेक्टेशन. अन्य भाषा राहिली बाजूला. अन्य भाषा जी तुम्ही देवाकडे मागताय ना ती राहिली बाजूला, पण त्याचं जे ऍटमॉस्फिअर तुम्ही मागताय देवाकडं, जे तुमच्या मनात सैतानाने बसवलंय असं झालं पाहिजे. पवित्र आत्मा आला, ज्या दिवशी आला, पेंटिकॉस्टच्या दिवशी आला, तेव्हा ते घडलं. ऑलरेडी तो जगात आहे. जर तो स्वर्गातून येणार असता रोज तुमच्यावरती, रोज अग्नीच्या जीवन, रोज भूमिकंप झाला असता. तो एकदा आलाय, एकदा ते घडलंय. हे जे बिनकामाचे जे एक्सपेक्टेशन आहे बाकीचे, एका भावाने मला सांगितलं, खूप मोठ्या पास्टरचं नाव सांगितलं, म्हणजे ज्यांच्या मीटिंगला लाखोंची गर्दी असते. म्हणे त्यांनी हात ठेवला तरच मी दारू सोडणार. मी म्हटलं भावा दारू सोड. नाही म्हणे असं ते पास्टर नाव सांगितलं. त्यांनी जर माझ्या डोक्यावर हात ठेवला तरच मी दारू सोडणार. परत कधीच हात नाही लावणार. मी एकच प्रश्न विचारला, तो पास्टर मोठा आहे की येशू मोठा आहे? तोंड डायरेक्ट बारीक झालं, उतरून गेलं. देवाच्या प्रिय लोकांनो, हे ऍटमॉस्फिअर किंवा आउटर गोष्टी ज्या आहेत, बाहेरील गोष्टी आहेत ना, त्याला एवढं फोकस करू नका. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेचं कृपादान मागता, त्यावेळेस एक गोष्ट समजून घ्या. प्रेषित 2 मध्ये लिहिलंय बरं का, ते वचन वाचतो म्हणजे तुम्हाला कळेल. ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषा बोलता, त्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यातून प्रार्थना करत नसतो. माझं वाक्य मला रिपीट करावं लागेल कदाचित असं वाटतंय. अन्य भाषा बोलत असताना पवित्र आत्मा नसतो प्रार्थना करत, तुम्ही प्रार्थना करता. तुमचा आत्मा प्रार्थना करतो. पवित्र आत्मा बोलतच नाही पास्टर, पवित्र आत्मा बोलतच नाही पास्टर. तुला बोलायचंय जे देवाने तुला शब्द दिलेत. ऐका. 4थं वचन, ऍक्ट्स चॅप्टर 2 वर्स 4. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तस तसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. आत्म्याने त्यांना वाचा दिली. आत्मा नाही बोलत आहे. मग पवित्र आत्मा त्यांच्यातून बोलू लागला असं नाही. आत्म्याने त्यांना वाचा देऊन टाकली, दिली आणि मग ते बोलू लागले. निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. आत्मा बोलू लागला नाही, ते बोलू लागले. तुमच्या मुखातून येणार आहेत शब्द. तुमचा आत्मा आणि पवित्र आत्मा दोन्ही मिळून एक आत्मा तयार होईल. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस तुम्हाला ती परमेश्वर स्फूर्ती देईल, तुमच्या मुखातून तुमचा आत्मा परमेश्वराशी संवाद साधायला सुरुवात करेल. पवित्र आत्मा देवाशी बोलतोय. असंच झालं ना, म्हणजे जर तुम्ही म्हणत असेल की पवित्र आत्मा प्रार्थना करतोय, फक्त फक्त पवित्र आत्मा देवाशी बोलतोय, पवित्र आत्मा अन्य भाषेत बोलतोय आणि देवाबरोबर बोलतोय, म्हणजे पवित्र आत्म्याचं आणि देवाचा संपर्क झाला. आमचा देवाशी कधी संपर्क होणार? ज्या वेळेस आमचा आत्मा प्रार्थना करणार, आम्ही प्रार्थना करणार, आमच्या मुखातून प्रार्थना निघणार. कळतंय का? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाची ही कृपा आहे की ज्या वेळेस पवित्र आत्मा तुमच्यावरती येतो, तुमचा आत्मा प्रार्थना करायला सुरुवात करतो. मध्यस्थ आहेच देवाचा पवित्र आत्मा, त्याला सोडून तर मी काही बोलतच नाहीये, पण तुमचा आत्मा प्रार्थना करायला लागतो. तुमचं हे शरीर आहे ना, देवाचं मंदिर होतं आणि तुमच्या शरीराद्वारे देवाचा गौरव होतो. तुमच्या मुखाचा ताबा परमेश्वर घेतो, तुमच्या जिभेचा ताबा परमेश्वर घेतो आणि तुमच्या मुखातून अलौकिक रीतीनं परमेश्वर अन्य भाषेचे शब्द बाहेर काढायला सुरुवात करतो. किती लोकांना विश्वास आहे? माडीवरच्या खोलीत सगळ्यांना अन्य भाषा मिळाली होती. विश्वास आहे तुमचा? बरं, आता एक सोपा प्रश्न विचारू सगळ्यांना. अन्य भाषा मिळाली सगळ्यांना, मग तिथून पुढे शिष्यांनी कुठल्या भाषेत संदेश दिले? उदाहरणार्थ तिथे लिहिलंय ना असं, खूप प्रकारच्या भाषा होत्या सगळ्या. वाचतोच 9व्या वचनात. पारथी, मेदी, एलामी,
मेसोपोटेमिया, यहुदिया, कप्पुदुकिया, पंत, आसिया, फ्रुगिया, पंफुलिया, मिसर व कुर्णेच्या जवळचा लिबुआ देश यात राहणारी यहुदी व यहुदीय मतानुसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषेत देवाची महत्कृत्य सांगताना ऐकतो. ह्या सगळ्या भाषा त्यांनी ऐकल्या. माहित नाही याच्यापेक्षा अजूनही खूप भाषा बोलत असतील. जेवढे त्यांना कळाले ते त्यांनी सांगितलं इकडे वचनामध्ये. खूप भाषा ते बोलत होते. मग तिथून पुढं पेत्राने सगळे संदेश अरबी भाषेत दिले का? सगळे संदेश त्याला ह्या भाषा आल्या, त्यांनी सगळे आसिया, पंत, पंफुलिया या सगळ्या वेगवेगळ्या भाषांमधून संदेश देत फिरला का? देवाच्या प्रिय लोकांना वचनाचा मतीत अर्थ समजून घ्या. येशू ख्रिस्ताची भाषा जी होती तो इब्री भाषेत पण बोलायचा, अरेमिक भाषेत पण बोलायचा. अरेमिक म्हणजे त्याची मातृभाषा होती. मग हे शिष्य ग्रीक मध्ये बोलायचे, पण कुठली? कोणी ग्रीक म्हणतात त्याला, किंवा लिंग्वा फ्रांका किंवा कोणी ग्रीक, म्हणजे अशी भाषा की जी सगळ्यांना प्रचलित होती. आता भारतभर हिंदी म्हणजे आपली राष्ट्रीय भाषा, तेव्हा ही लिंग्वा फ्रांका म्हणून भाषा होती. ती म्हणजे अशी ग्रीक होती की ती सगळ्यांना कळेल अशा प्रकारच्या भाषेतून ते संदेश देत होते. तर अन्य भाषा हे कृपादान आहे. अन्य भाषा ही एक शेवटच्या काळात देवाची योजना आहे. या योजनेमध्ये देवाचे लोक अशी विशेष भाषा बोलतील की ज्यामध्ये तुम्हाला गुप्त रीतीने देवाशी कम्युनिकेट करता येईल. नको आणि नको नकोचा फरक तुम्हाला कळाला. तर तुम्हाला देवाबरोबर बोलण्यासाठी एक गुप्त भाषा, जी भाषा सैतानाला, दुरात्म्यांना कळणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच अन्य भाषेच्या प्रवाहामध्ये राहता त्यावेळेस अद्भुत आणि महान गोष्टी घडतात. दानिएल 5वा अध्याय 24व्या वचनामध्ये जुन्या करारामध्ये मने मने तकेलू फारसीन असा लेख भिंतीवरती लिहिण्यात आला. तो लेख कुणालाच वाचता आला नाही, पण ज्याला पवित्र आत्मा होता अशा दानिएलाला तो लेख वाचता आला. ही गुप्त भाषा होती. ही अन्य भाषा होती का? हो. त्या काळात अन्य भाषा म्हणजे काय? जी भाषा कुणालाच कळत नाही ती अन्य भाषा. जी भाषा माणसाला अवगत नाही ती भाषा म्हणजे अन्य भाषा. ही भाषा अशी होती की कुठल्या तंत्रमंत्र करणाऱ्याला किंवा राजाला कुणालाही ती भाषा येत नव्हती. ही एक वेगळी भाषा म्हणू शकतो आपण. अशा भाषेत देवाने कम्युनिकेशन केलं. ज्याला पवित्र आत्मा आहे त्याला ती भाषा कळाली. उद्या कदाचित येत्या दिवसात, आज नंतर कधी तुमच्या कानावरती परमेश्वराकडून काहीतरी आगळ्या वेगळ्या भाषेत शब्द येतील. शोधायला इकडे तिकडे पळू नका. गुडघे टेका, देवाकडे मागा. त्याचं ट्रान्सलेशन परमेश्वर तुम्हाला देईल. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वराची अद्भुत आणि महान योजना आहे या शेवटच्या काळामध्ये. आणि म्हणून मंडळीने अन्य भाषेत प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. 3 उदाहरणं आपल्याला सांगितले. जेवढे जमले होते सगळे अन्य भाषेत बोलू लागले. मग या दिवसांमध्ये का बरं सगळेजण अन्य भाषेत बोलू शकत नाही? जर तुम्हाला कृपादान असेल चांगली गोष्ट आहे, नसेल तरी खिन्न होऊ नका. पवित्र आत्मा तुमच्यावरती आहे. आज आपण देवाकडे प्रार्थना करूया. आणि या प्रार्थनेत माझा विश्वास आहे की आज परमेश्वर आपल्या प्रत्येकाला पवित्र आत्म्याच्या अग्नी अभिषेकाने भरणार आहे. आपल्याशी तो बोलणार आहे. माझा विश्वास आहे आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला प्राप्त झाली आहेत. आणि आज देवाकडे प्रार्थना करूया की असं तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला भर. काही क्षणात तुमच्या अंतःकरणातून पवित्र आत्म्याच्या उकळ्या फुटतील आणि मुखातून अन्य भाषेचे शब्द बाहेर पडतील. तुम्ही तयार आहात का? आणि यावेळेस आपण प्रार्थना करूया की प्रभूने त्याच्या पवित्र आत्म्याने आम्हा प्रत्येकाला भरावं. त्याच्या पवित्र आत्म्याने आमचा ताबा घ्यावा. ज्या अन्य भाषेत बोलू शकतात त्या अन्य भाषेत प्रार्थना करूया. देवाकडे याचना करूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद येशू. हालेलुया. पवित्र, पवित्र, परमपवित्र, थोर, सनातन, आमच्या जिवंत देवा, आकाश, पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणारे आमच्या स्वर्गीय बापा, येशूच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना आणि याचना करतो. या समयी प्रभू पवित्र आत्म्या प्रत्येकाच्या जीवनावर तुझ्या सामर्थ्याची ओतणी कर. सर्व अडखळणं, सर्व बंधनं येशूच्या नावात निघून जाऊ दे.
आज तुझ्या लोकांना अन्य भाषेच्या कृपादानाने तू भरावस अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. एक एक व्यक्तीला प्रभू तुझ्या आत्मिक अग्नीने, आत्मिक सामर्थ्याने तू भर. सर्व प्रकारच्या अडखळणं काढ प्रभू, येशूच्या नावामध्ये सगळे ऑब्स्टॅकल्स दूर कर. पवित्र आत्म्या, प्रत्येकाच्या आत्म्याचा ताबा तुझ्या हाती घे. वाट पाहण्याची किंवा अजून काहीतरी वेगळं काही करण्याची गरज नाहीये प्रभू. तुझी इच्छा आहे तुझं कृपादान तुझ्या लोकांना देण्याची. येशूच्या नावात आज याच क्षणी, ओ हालेलुया, री बाबा शेखे तो रिखे नामा माठोरोनो शांदो रेबे बे सेखे रिखा लारा नामा एले लेहेस्त्रो द्रोबीन शाखे रिखेतो रिबा नामा मांटोरोनो. ग्लोरी ग्लोरी ग्लोरी, हालेलुया. एक एक व्यक्ती ज्यांच्या कानापर्यंत हा संदेश जात आहे प्रभू, त्या प्रत्येक व्यक्तीला आज प्रभू अन्य भाषेच्या सामर्थ्याने तू भरत आहेस. तुला आम्ही धन्यवाद देतो. तुझा अद्भुत अलौकिक गौरव होऊ दे प्रभू. आत्म्यात बलवान आणि मजबूत कर. हालेलुया. आमच्या डॅडी बरोबर असलेली आमची कोड लँग्वेज, हालेलुया. आमच्या पित्या बरोबर आम्ही गुप्त भाषेमध्ये बोलतो देवा, तुला धन्यवाद. हालेलुया. थँक्यू जीसस. प्रभू, या तुझ्या कृपादानांबद्दल, तुझ्या आशीर्वादांबद्दल तुझ्या आम्ही मनापासून आभार आणि उपकार मानतो. स्वर्गीय बापा, तुला धन्यवाद देतो. आज अनेकांना तुझ्या पवित्र आत्म्याने आणि विशेष करून प्रभू आज तुझ्या अन्य भाषा बोलण्याच्या कृपादानाने तू भरलंस. तुला धन्यवाद देतो. सर्व आदर, सन्मान आणि गौरव तुला देतो. ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या उत्तर दे. आमेन.